वाशिम जिल्ह्यात जागीर येथे सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्याचं उत्पादन घेतले जाते. सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर या गावात हजारो एकर शेतीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांदा घेतलेला आहे. सध्या परिस्थितीत कांदा हे काढणीला आलाय. सध्या काढण्याला आल्यानंतर कांद्याला विक्री करण्यात येतोय. मात्र कांद्याला जसे पाहिजे तशी लागवड दर मिळत नसल्यास शेतकरी हा पूर्णतः हातात झालाय. सध्या जो लागवड खर्च आहे तोही निघत नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः हातात झाले. सध्या परिस्थिती आपल्यासोबत काही शेतकरी येतात, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे, सध्या काय परिस्थिती कांद्याची. नमस्कार, मी एक कांदा उत्पादक शेतकरी असून वारा जागीर तालुका जिल्हा वाशिम आमच्या गावामध्ये हजारो एकरवर कांदा उत्पादन केल्या जाते आणि बाजारामध्ये एक विशिष्ट ओळख असलेला कांदा, परंतु आज त्याच कांद्याला आणि उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला आज त्या कांद्या वाचून रडण्याची वेळ आलेली आहे. त्या शेतकऱ्याचा मी स्वतः 2 एकर कांदा लावलेला आहे. माझ्या कांद्याला 1,20,000 रुपये खर्च आलेला आहे, उत्पादन खर्च आलेला आहे आणि आज रोजी 5 रुपये किलोने 6 रुपये किलोने व्यापारी खरेदी मागतायत आणि उत्पादन खर्च आमचा 10 ते 12 रुपये किलो मागे आलेला आहे. आमची शेतकऱ्याची व्यथा एवढी वाईट झालेली आहे की टाकाव की सोडा अशी परिस्थिती झालेली आहे. शासनाकडे आमची हात जोडून विनंती आहे की चारी बाजूंनी निसर्गाने आणि इतर सर्व गोष्टींनी मेटाकुटीस आलेला शेतकरी आज अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आणि कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा कुठे मांडावी त्याला प्रश्न पडलेला आहे. माझी शासनाला हात जोडून विनंती आहे. नाफेड केंद्र सगळीकडे उपलब्ध आहेत. शासनाने नाफेडच्या ठराविक भावाने कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोनी नाफेडने खरेदी करावी, एवढी आमची शासनाला हात जोडून विनंती आहे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी. दादा, काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या इथं? हजारो एकरच्या जवळपास कांदा उत्पादक येतात, मात्र आता दर जर पडत असले तर काय परिस्थिती राहील? हे अत्यंत खरोखर गंभीर बाब आहे. एक शेतकरी म्हणून मी सांगायचं म्हणजे की कांदा घेणं हे लय जिव्हाटीचा प्रश्न झालेला आहे. कारण एक तर कर्ज काढून कांद्याचं उत्पन्न घेतलं, त्याच्यात आशे भाव असल्यामुळं आमच्या पुढं एवढं मोठं संकट आलेलं आहे की कांदा घ्याव का नाही घ्याव. एक तर पुन्हा कुठं निर्यात नाही कांद्याची, इथल्या इथंच भारतातल्या भारतातच कांदा पुरवला जाते. एक तर आम्हाला दर नाही मिळून राहिला, आम्ही हातात झालेलो. नक्कीच आपल्यासोबत अजून शेतकरी येतात. दादा, किती एकर शेती लागली, काय म्हणजे किती एकर शेतामध्ये तुम्ही कांदा केला? माझा 2 एकर शेतामध्ये कांदा होता आणि माझं उत्पन्न जवळपास 100 क्विंटल झालेलं आहे. परंतु भाव आहेत 5 रुपये आणि 5 रुपये भावाप्रमाणे कांदे लावणं आणि ते विकणं म्हणजे एक शेतकऱ्याला आत्महत्या करण्याचे प्रवृत्त केल्यासारखं आहे. कमीत कमी आमच्या हिशोबाने 25 ते 30 रुपये भाव असायला पाहिजे कांद्याला. आणि जेव्हा 20-25 रुपये भाव होते त्यावेळेस मीडियामध्ये, टीव्हीमध्ये, सरकारच्या बजेटमध्ये फक्त कांदा मागला याचीच चर्चा होते. आणि जेव्हा 3 रुपये 4 रुपये भाव असते त्यावेळेस शेतकऱ्याचं कोणीही नेता जाणत नाही. तर याच्यासाठी काहीतरी सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी. दादा, किती लागवड केली तुम्ही, किती एकरामध्ये आणि काय परिस्थिती सध्या? 2 एकरामध्ये लागवड आहे माझी. तसं 2-3 एकर आहे आणि एकरी जवळजवळ 70,000 रुपये खर्च येते एका एकराले कांद्याचा. आणि त्याचे आज जर कांदा विकला तर 30,000 बी होत नाही, खर्च वजा जाता. आणि वाटते माणसाला की ते 150 क्विंटल व्हायला लागत, 150 होतच नाही. कांदा 100 क्विंटल होते, त्याच्यात 10 क्विंटल बारीक निघते, ते कापायचंच काम नाही. त्याच्यात 20 क्विंटल म्हणजे जवळजवळ 20% असा निघते की जोड कांदा, लंबोळा कांदा, ते मार्केटमध्ये जायचं काम नाही. 70 ते 80 क्विंटल कांदा निघते, 70 क्विंटल चांगला माल. पण त्या चांगल्या मालाला जर आता 400-500 भाव असले काही उरत नाही त्याच्यात. नेमकेच किती रुपये खर्च येते आणि याच्यातून म्हणजे उत्पन्न 70,000 रुपये खर्च येते आणि आता आज जर कांदा विकला 30,000 रुपये वसूल होत नाही. काय मागणी सरकारकडे आपली? शासनानं कांदा खरेदी करायला पाहिजे. ठीक आहे, नाफेड मध्ये शासनानं कांदा खरेदी करायला पाहिजे. आणि हे आमच्या गावात कमीत कमी जवळजवळ 1000 एकर कांदा आमच्या गावात लावला जाते आणि वाऱ्याच्या नावावर कांदा विकल्या जाते. सगळीकडे वाऱ्याच्या नावावर कांदा विकल्या जाते. फेमस आहे वारा पहिल्यापासून. नक्कीच या वारा जागीरचा जो कांदा आहे तो फेमस असल्याचा यावेळी शेतकरी सांगते. मात्र या कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्ण हातात झालाय. सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करावी अशी मागणी या शेतकऱ्याची आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.